असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. निरोप शेवटचा देताना. या शब्दांना सार्थ करत जे समृद्ध आयुष्य जगले, ज्यांचे संस्कार, ज्यांचे आदर्श, ज्यांच्या आठवणींची शिदोरी त्यांनी आम्हाला देऊन जे आज अनंतात विलीन झाले, ते म्हणजे कैलासवासी सखारामजी तातेराव टेकाळे. परभणी जिल्ह्यातील आळंद या गावी कैलासवासी सखारामजी यांचा जन्म झाला. खडतर आयुष्य जगत, संकटांना सामोरे जात, सर्वांना सांभाळून घेत, आप्त स्वकीयांना आधार देत आदर्श आयुष्याचे उदाहरण त्यांनी आमच्यासमोर ठेवले. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये खूप चढ उतार होते आणि त्यांनी लोकांच्या घरी कामसुद्धा सालाने केलं, पण तिथंसुद्धा ते फार प्रामाणिकपणाने काम करत असत व सगळ्यांची मनं त्यांनी जिंकून घेतली. त्यांचं नाव सखाराम होतं आणि खरंच तो सगळ्या गावाचा नव्हे तर सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी आणि समाजातील सर्व स्तरातील अल्पसंख्याक लोक असो किंवा बहुजन समाजातील मागासवर्गीय लोक असो, सगळ्यामध्ये ते लोकप्रिय होते आणि सखाराम या नावाला त्यांची योग्य पात्रता होती असं मला वाटते. पांडुरंगावर जास्त भक्ती होती. हां, ती सोहळ्याबरोबर पांडुरंगासंग वारीला जात होते. तिथे पंढरपुरात दरवर्षी आषाढी एकादशीला जायचे. 5-5, 6-6 दिवस राहायचे, काला वगैरे घेऊन यायचे. हां, देवाधर्मामध्ये खूप त्यांचं हे होतं. तिथं गावातही काही तसं कार्य असलं तर ते हजर राहून त्या कार्याची सांगता करायची. सामाजिक कार्य म्हणजे समजा त्याच्याशिवाय सामाजिक कार्यच होत नव्हतं आणि समजा पुढाकार द्यायचा असायचा. प्रत्येक वेळा देवाचे पैसे असणारच. रोज सकाळी उठलं, आंघोळ स्नान झालं की त्याचं आपलं वल्या पडत्यानं पाणी घालणे, चांगला स्वभाव होता. नॉर्मल तिकडेच होते, कामालाच होते. नंतर ते ना घरी आवतं केले, मस्त राहणं केले लोकांचे. देवाच्या कार्याला होते, लग्न कार्याला, बस लग्न कार्यात पुढेच होते ते. आध्यात्मिक वृत्तीचे कैलासवासी सखारामजी सर्वांशी अत्यंत प्रेमाने व आदराने वागत. घरातल्यांशीच नव्हे तर समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीसोबत त्यांचे विशिष्ट असे नाते होते. अडल्या नडल्या प्रत्येक व्यक्तीला ते आधार देत, त्यांची मदत करत, त्यांची आस्थेने चौकशी करत. आध्यात्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. ते आमच्या गावाला आले ना तर पूर्ण गावात चहा पाणीला त्याच्या नेत होती गाव. म्हणजे इतकं सभा म्हणजे कोण नाही, राम राम आपण घराचे येते पूर्ण गाव. मग सभा आता आमच्या गावात तसं जास्त हाय लोक करायला तिथं. लई पाहुणा चांगला होता, लई पाहुणा चांगला होता. मला कधी असे सासरे म्हणून वाटले नाही. वाटत होतं माझे वडीलच आहेत काय. असं खूप छान द्यायचा स्वभाव. जास्त त्याचं प्रेम, गाई बैल याच्यावर खूप प्रेम होतं त्याचं. आणि आमचा जे मुलगा होता तिशीराम, त्याच्यावर नितांत प्रेम होतं. आपली मुलं नाही शिकले पण आपल्या नातवाला तरी शिकू असं करून त्यांनी आमच्या मुलाला खूप प्रेम देऊन शिकवलं आणि मोठंही केलं. मला 5 मुली होत्या. 5 मुली होत्या. त्याने इतकं मला म्हणत होते की तू धट राह, त्या 5 मुली आहेत ना म्हणजे त्या तुझ्या घरच्या देवे आहेत, त्या तुला कधीही कमी पडणार नाही. तो मुलीला कधीही अंतर द्यायचं नाही, तो हा मुलीला कधीही कमी पडू द्यायचं नाही. त्या दोन्ही घरच्या लक्ष्मी असतात म्हणून. पण आमच्या दादा सगळ्याशीच चांगलं केलं. त्याला कोणाला त्रास दिला त्रास द्यायला सगळ्याला. त्याचं आता सध्या काल ते पत्रण द्यायचं, एवढं त्याचं रडू लागतं ते पत्रण की आपल्या बाबाला कुठं नेलं. तर मी म्हटलं आपल्या बाबाला शेतामध्ये नेलं. आमच्या लहानपणी आम्हाला कवाच का कातरले नाही, रागावले नाही, खूप जीव लावला. मरताना मीच होती जवळ. उचके देऊ लागले, मग पाणी पाजलं, मग जीव घाला. रोज मी करायला होती. देवाचा खूप नाद होता त्यांना.
देवाला जाऊ नका म्हणलं तरी जात होते, चालता येत नसलं तरी बी. म्हणजे होईन तिथं त्याच्या मनानं ते त्यांच्या करीत होते, जितकं होते तेवढं काम. कोणाला त्रास पण नाही दिला. कुठल्याही समस्याचे निराकरण करण्यासाठी कैलासवासी सखारामजी तत्परतेने पुढे येत. वेळप्रसंगी स्वतःच्या समस्या बाजूला ठेवून गावातील अडीअडचणी ते सोडवत. कष्टाने, प्रामाणिकपणे, धीरोदत्तपणे आयुष्याला सामोरे जात कुटुंबाचा डोलारा त्यांनी सांभाळला. सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला. ताकद लय होती त्याच्यात, ताकदीचं काम लय होतं त्याच्यात. हे असे असे सिमेंटचे पोरले एकदा आम्ही आणले लाईन रवायला. त्यानं आमचा बंधू एक होते, आम्ही एकूण झालो तो ती एकूण झाली, इतकी ताकद होती. सहकार्य लय करायचे. त्यानं काही वेळेस ते वाघासह धुवून खेळलेले. सत्यनारायण झाचा नेमकाच निघाला वाघ दुपारा मे महिन्यामध्ये. वाघ आला. वडील म्हणतात ती वाघ आहे पुरव, शेवट वाघ आहे ना ती. पण कोण ऐकत आहे? आमचे सकारामजी सकाराच्या आमचे भाऊच होते हे जी. पळलो आम्ही पाहाला वाघ. तेव्हा कुत्री लागली, त्यांची वाट जी सोडली, माझ्या अंगावर आधी आलं, माझी मांडी धरली त्यांना आधी. आणि आमच्या सकाळ त्या तोंड पुस लागली. हे मांडी धरल्याच्या नंतर त्याच्या अंगावर गेले, त्याच्या हाताला धरले. माणूस चांगला होता आणि चांगलं झालं, मस्त सांभाळून नेलं मला त्यानं. मी 7 वर्ष होतो ते सगळं काम. म्हणजे त्याला कामाची आवड होती, सांगायची पण असं करू तसं करू आपण. एखाद्या आम्हाला त्याने विहीर पाडायला लावली, एक विहीर पाडू म्हणजे त्या काळात मी एक विहीर घेतली होती. सोबत कामं केली आम्ही, असे सोबत घेऊन सगळ्याला घेऊन चालले. कोण्या पत्राचं काही त्यांना काही असं इन्स्टिट्यूशन काही केलं नाही, काय नाही. आणि गरिबी काळातून इथपर्यंत आले. आणि पुढं मध्ये त्यांचं आनंदमय दिवस गेले. देवाला रोज पाणी घालायचं. रोज पाणी घालायचे, पाणी घातल्याशिवाय जेवायचेच नाही. कामाचे कार्य म्हणजे त्यांचं एवढं चांगलं होतं की बस ते कोणाला बी एखाद्या कार्यामध्ये गेलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या कार्याचा शेवट करून जातो. ते कोणाला बी काम पडलं तर साथ देत होती, तिच्या कामाला पडत होती. त्याची काय अडचण नव्हती, भांडकुदळ नव्हती, काय नव्हती. स्वभाव चांगला होता त्याचा. सामाजिक कार्यात बी साथ देत ते, देवाधर्माला बी भजत होती ती माणसं. ते वाईट नादातच नव्हते आणि त्याला वाईट येतं बी नव्हतं काही. गरीब होता त्याचा काय येतच नव्हता. 4 महिने घातली ते बहिणी पैसे राहत होती, बहिणीनेच परत पास केल्यावर झाला. त्याचा मोठा भाऊ बिगिनी द्वाराचे सोना आबा म्हणून. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीरामच्या आजोबांचं जितकं शेतीवर प्रेम तितकंच प्रेम हे शिक्षणावर सुद्धा होतं. म्हणून श्रीरामच्या शिक्षणासाठी त्यांनी जीवाचा आटापिटा करायचा. श्रीराम जेव्हा नसायचा महाविद्यालयामध्ये तेव्हा आजोबा त्या ठिकाणी यायचे आणि श्रीरामला कशा पद्धतीनं पुढे नेता येईल, तो कसा आहे, तो हुशार आहे का, अशा पद्धतीचं त्यांचं नेहमी आम्हाला सांगणं असायचं की श्रीराम घडला पाहिजे. आणि मग ते कोणत्याही परिस्थितीमध्ये, मग कितीही परिस्थिती कठीण असो, त्याला त्याची फीस भरण्याचा प्रसंग असो, कधी ते म्हटले नाहीत की आमच्याकडे थोडासा अडचणीचा कालखंड आहे. ते कुठूनही त्यांच्या फीसची काही असो, महाविद्यालयामध्ये लागणाऱ्या गोष्टी त्याचा पूर्तता ते तात्काळ करीत असत. शारदा महाविद्यालयामध्ये जेव्हा श्रीराम आला, जेव्हा संतोष आला नंतरच्या कालखंडामध्ये, संतोषने सुद्धा त्याच्या कार्यामध्ये वेगळी चमक दाखवली. आणि अभ्यासासोबत अभिनयामध्ये सुद्धा संतोषने आपली त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. म्हणजे आजोबांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम आणि संतोष या 2 नातवांनी केलेली उत्तम प्रगती आणि त्यांचा चाललेला प्रवास, याच्या पाठीमागं त्यांच्या आजोबांचीच प्रेरणा आहे असं मी समजतो. आम्ही मात्र निमित्त मात्र. कैलासवासी सखारामजींच्या प्रेमाची ऊब आता आम्हाला मिळणार नाही, पण त्यांची उणीव मात्र आयुष्यभर जाणवत राहील.
त्यांनी घालून दिलेले आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयुष्याचा हा खडतर प्रवास खऱ्या अर्थाने यशस्वी करणे म्हणजेच त्यांना आदरांजली देणे आहे. प्रत्यक्षपणे जरी नसली तरी अप्रत्यक्षपणे त्यांची साथ, त्यांच्या आठवणी, त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहणार आहे. अशाच या माणसातल्या देव माणसाला टेकाळे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. अंतकाळीनी परदेशी हे जानोनी मानसी मनोनी या ऋषी केशी शरण मी आलो तुझ. इष्ट आले मित्र आले सखी परतून या गेले मज टाकून या गेले स्मशानी एकला आयसे जाणून या पायी मनुष्य जन्म पुन्हा नाही नामा म्हणे तुझे पायी ठाव देई विठ्ठले अंतकाळीनी परदेशी पुंडलिकावरती हरिठोल श्री ज्ञानदेव.